एक अशी पॅशन होती, पण ती थोडीशी निर्माण करून, ती पर्स्यू करून त्याचा एवढा इट्स अमेझिंग. या खूप आणि छान. आय थँक माय सन फॉर दॅट. कारण त्यांनी मला म्हणजे ही वॉज लाईक तिकडनं आम्ही बडीज झालो आणि वी वर लाईक ऑलवेज बडीज. आणि जसं तू म्हटलं यंग दिसते, तर आय हॅव एंटर्ड हिज कॉलेज ऑल्सो सेईंग आय एम हिज फ्रेंड. रिअली? बट ही डिडंट माइंड इट. त्याला वाटलं नाही? ही डिन माइंड, ही डिन. माझा छोटा यंगर सन तो ही इंट्रोड्यूस, ही शी इज माय गर्लफ्रेंड म्हणून इंट्रोड्यूस करतो. सो या आय एम हॅपी. गुड, गुड, द गुड. यंगर वन ॲज आय हं. टोल्ड, हेल्थ इश्यूज होते. सो बोथ माय चाइल्ड have taken one thing from me is this fighting spirit. So my younger one, he was detected with blood cancer. So that was the किती वय होतं त्याचं? he was 13 that time. सो वी ऑल्सो सिमिलर वे, मी म्हटलं जसं मी त्याच्यासाठी पण असं काही काही प्लॅन करत होती ॲडव्हेंचर, की आता यू आर ऑल्सो 13, यू आर ऑल्सो. अँड देन सडनली त्याला त्रास व्हायला लागला. आणि वी वर लाईक की सी आपण कुठेच हा असा विचार नाही करत होते ब्लड कॅन्सर वगैरे होणार आहे आपल्या मुलांना. सो वी वर लाईक की अरे होईल 8 दिवस 10 दिवस, होईल बरं होईल बरं. अँड ही वॉज गोईंग डाऊन अँड डाऊन आणि आम्हाला कळतच नव्हतं काय. अँड देन द रिपोर्ट केम. सो वी डिसायडेड की आपण आपल्या मुलाला तर नाही सांगायचं ही गोष्ट, लेट सी. आणि दॅट वॉज द ओनली डे आय एम टेलिंग यू आय क्राईड. म्हणजे मी खूप रडले. माझी मैत्रीण आलेली, माझा भाऊ होता, रवी होता, आणि मी खूप रडले प्रचंड. सगळ्यांना दोष दिलं, सगळं केलं. आणि मग रात्रीचे आय थिंक 1:30-2 वाजलेले. आय डिडंट फेस माय चाइल्ड. म्हटलं मी त्याचा चेहरा तर बघूच नाही शकत. सो 1:30-2 वाजता मी उठले आणि सगळ्यांना म्हटलं की बस, दिस इज द लास्ट डे, वी आर गोइंग टू क्राय. आलं आहे ना संकट, चला फेस इट, लेट्स फेस इट. आणि आय वॉज शुअर ही वॉज वेटिंग फॉर मी. आणि मुलं ना आईच्या एक्सप्रेशनवरनंच ओळखतात की किती लेवलचं हे आहे. आय वेंट इनसाइड आणि ही वॉज लाईक, एकतर खूप रडल्यामुळे खूप चेहराच असं झालेला. ही जस्ट मॉम इज इट टू डेंजरस. आणि त्याची स्टाईल आहे, तो असंच बोलतो, एम आय गोइंग टू डाय अ वॉट. म्हटलं नो, वॉट डेंजरस, वी आर ऑन अ छुट्टी ऑफ 6 months नाव. आणि मी त्याला त्या दिवशी म्हटलं, गिव्ह 6 months ऑफ युअर लाईफ टू मी. जे मी बोलेल ब्लाइंडली ट्रस्ट कर आणि यू विल बी आउट ऑफ दिस, वॉट एव्हर इट इज. पण त्याला माहित नव्हतं काय झालंय. त्यांनी मला पूर्ण 6 महिने होईपर्यंत त्यांनी मला एकदाही विचारलं नाही की मला काय झालं आहे आणि युअर लो कॅन्सरचं ट्रीटमेंट काय असतं. हेल ही वेंट थ्रू फॉर 6 months. आणि देन ही डिन आस्क मी की हे मला का करतायत, का एवढं टोचतायत, का हे करतायत, का ते करतायत. नथिंग. ही असं जस्ट कधी पण मी समोर आली ना, तर ही यूज टू लुक ॲट माय फेस. सो पहिल्या 10 दिवसात ना, नाव दिस इज वॉट आय एम कमिंग टू. हे सगळ्यांनी प्लीज नोट करा किंवा वॉट एव्हर. पहिल्या 10 दिवसात मला कळलं की तो माझ्या माझ्या राहण्यावरनं, म्हणजे मी कशी दिसतीये ह्याच्यावरनं तो गेस करायचा की तो वेदर ही सिरियस ऑर नॉट. सो हे मला पहिल्या 10-15 दिवसात कळलं की मी गेले ना, म्हणजे आपण हॉस्पिटल एकतर कळून गेलो, आपण कसे पण जातो बऱ्याचदा, आपण आपलं फेसवरनं कळतं की काही रिपोर्ट खराब आले आहेत, ब्लड रिपोर्ट्स खराब आले आहेत, हे ते. तर तो मला लगेच म्हणायचा, हां द रिपोर्ट्स आर नॉट गुड ना. मला कळलं आहे, तर तू मला काही सांगू नको, मला कळलं आहे, इट इज नॉट गुड. मग मी आय चेंज्ड माय सेल्फ. बरं. एव्हरी डे आय यूज टू डेक अप व्हेरी नाईसली ड्रेस्ड अप. म्हणजे असं एकदम फॅन्सी नाही, पण छान व्यवस्थित जीन्स टॉप घालून व्यवस्थित हे करून. आय नेवर गो एनीवेअर विदाउट माय लिपस्टिक. सो एव्हरी डे आय यूज टू वेअर दॅट लिपस्टिक. आणि तिकडनं मी जेव्हा एंटर केलं त्या दिवशी, फर्स्ट डे वेन ही वॉज एकदम डिफरंट. ही वॉज लाईक की समथिंग पॉझिटिव्ह इज कमिंग. नाव आय एम फिलिंग बेटर, नाव आय एम ग्रोईंग वेल. मग दुसऱ्या दिवशी परत देन मग आम्ही सगळ्यांना सांगितलं, अशी लोक ज्यांना त्याला बघून दया येईल. सी, कारण खूप फेस चेंज होतो, खूप बॉडी चेंज होते या डिसीजमध्ये. आफ्टर अ इयर 2 years अजून त्रास व्हायला लागतो. सो मी त्यांना म्हटलं, ज्या लोकांना त्याला बघून दया येईल, दुःख वाटेल, अशा लोकांनी स्ट्रिक्टली येऊ नका. मला माहिती आहे तुमचं खूप प्रेम आहे त्याच्यावर, बट आय डोंट वॉन्ट दॅट टीयर टू कम फ्रॉम युअर आय अँड ही शुड सी दॅट अँड गेस थिंग्स. सो आणि हे सगळ्यांनी सांभाळलं. म्हणजे माझी वहिनी आहे, ती खूप हळवी आहे.
तर शी यूज टू डू एव्हरीथिंग. ती हॉस्पिटलच्या खालपर्यंत यायची, पण ती त्याच्या समोर नाही यायची. सो हे सगळ्यांनी पाहिलं आणि बिलीव्ह मी द थिंग्स वेंट वर्स्ट आफ्टर 6 months. म्हणजे जे मी प्रॉमिस केलेलं ते मी नाही करू शकले आणि मला त्याचा ट्रान्सप्लांट करायला लागला, आम्हाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट. त्याच्यासाठी मला त्याला घेऊन बँगलोरला जायला लागलं. मग बँगलोरला आम्ही दोघंच होतो. पण बँगलोरच्या डॉक्टर्सनी आणि नर्सेसनी हे नंतर म्हणजे तो बरा झाल्यानंतर मला एकदा लेक्चरला बोलवलेलं आणि त्यांनी मला हे सांगायला लावलं की हाऊ दिस लेडी वॉज गेटिंग ड्रेस्ड अँड कमिंग एव्हरी डे इन टू दॅट BMT युनिट ऑल्सो, व्हेअर बायका खचलेल्या असतात, जिथे बायका अक्षरशः रडून किंवा खूप असं टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्ये असतात. तिथे मी नेहमी तयार होऊन जायचे. मी आणि अंश डान्स करायचो. आम्ही हाऊसफुल वगैरेचे सगळ्या सिरीज बघितल्या, सगळे कॉमेडी मूवी आम्ही बघायचो आणि आमच्याबरोबर नर्स पण डान्स करायच्या. सो ह्या सगळ्यामुळे ना एवढी पॉझिटिव्हिटी तयार झालेली त्या 3 महिन्यात, जे आम्ही एका सेलमध्ये राहत होतो BMTच्या, की सगळे आजूबाजूचे पेशंट्स पण पॉझिटिव्ह फील करत होते आणि रिकव्हरी दिसत होती. सो नाव इफ यू सी इन NH हॉस्पिटल दे हॅव इम्प्लिमेंटेड दिस की 1 session फॉर द पॅरेंट्स वेअर some music happens, where some dance happens, बरोबर आहे. so that they come out of this burden and तेच pass on होतं. This positive energy is the thing what we pass on. And my son was recovered and he's in good health now. Now he is 19 and he's doing well and he's out of this dangerous disease. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.